मालगाव शहरातून 4 बसेस श्री क्षेत्र गोंदवले महाराज आणि शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेवाच्या दर्शनासाठी निघत आहेत। गेल्या वर्षीपासून या तीर्थयात्रेचं देवदर्शनाचं नियोजन आपण करतोय। गेल्या वर्षी 80 बसेस गेल्या आणि यावर्षी जवळजवळ 125 बसेस जात आहेत। अजूनही 5-6 दिवस कंटिन्यू पुढे निघतील बसेस। परंतु या 2 वर्षामधलं खरं आज वेगळं वैशिष्ट्य मला पाहायला मिळतंय। या बसेस घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आमच्या मुगावर भाभींनी पुढाकार घेतला आणि आज या मालगावच्या प्रसिद्ध अशा बाबाफान दर्ग्यापासून आपण या बसेस घेऊन जातोय आणि मोठा आनंद एवढा वाटतोय मला की श्रावण महिन्यामध्ये धार्मिक वातावरण असतं, सर्वांचं सलोख्याचं वातावरण असतं, परंतु या ह्याच्यामध्ये माझ्या जवळजवळ 25-30 मुस्लिम भगिनी सुद्धा श्री शंभूचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। जसं या मालगावचं हा दर्गा हा सर्वांचा हिंदू मुस्लिम धर्माचा एकाचा हा आपण स्थान पाहतोय, ज्यात सर्व लोक येतो, तसं शंभू महादेवाला सुद्धा आपण इथून माझ्या मुस्लिम भगिनी चालल्या, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे। असंच एकमेकाचा या आणि आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये विनाकारण द्वेष निर्माण करण्यास धर्मामध्ये पेक्षाही आपण सगळे एक आहोत। आपण सगळे आम्ही या भारताचे भूमिपुत्र आहोत, या भारताच्या आम्ही भगिनी आहोत, हे दाखवून देण्याचं काम या जुबेदा भाभींनी केलंय। मी खरं मनापासून जुबेदा भाभींना आणि शब्बीर भाईला मी त्यांचं अभिनंदन करेन। माझे सहकारी मित्र प्रदीपजी असतील, सावंत असतील, माळी साहेब असतील, माझे खंडेकर किंवा आमचे शिवाजी माळे असतील, उद्धवजी सावंत असतील आणि इथल्या गावातले सगळेच माझे कबाडगे असतील, कपिलजी, असे सगळे नेते मंडळी या सर्वांनी सहकार्य केलं। परंतु पुढाकार भाभीने मात्र घेतला। मला भाभीने घेतल्यानंतर मी भाभीने एकच सांगितलं, भाभी म्हणलं असं शिखर शिंगणापूरला हो म्हणजे आम्ही घेऊन जाणार आहे। म्हणजे हा मोठा आनंद आहे की आम्ही एक आहोत। विनाकारण वेगवेगळं घडवण्याचा, वेगळा द्वेष निर्माण करण्याचं काम करत असताना भाभीसारख्या महिला आणि आमच्या सगळ्या भगिनी इथे एकत्र येत आहेत आणि देवदर्शन करतायत, त्याचा मला मोठा आनंद आहे। असंच आपण एकत्र यानं गुण्यागोविंदानं एकत्र लावूया आणि शंभूकडे महादेवाकडे आपण साकडं घालूया की आम्हाला हे भविष्यातला जो उज्ज्वल काल आहे आमच्या मुलाबाळांसाठी, शेतकऱ्यांसाठी हा उज्ज्वल असा राहू, यासाठी आपण प्रार्थना करूया। आपण सगळ्या महिला भगिनी या तीर्थयात्रेमध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो।